मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांनी यशस्वी केला। हैदराबाद गॅजेट लागू झाला आहे आणि 1 महिन्यात सातारा गॅजेटही लागू होणार आहे। सातारा गॅजेट लागू झाल्यानंतर कोणत्या सातारा जिल्ह्यातील भागांना याचा फायदा होऊ शकतो ते आपण पाहूया। जुना सातारा जिल्हा म्हणजे फलटण वगळून आजचा सातारा व त्यात आजच्या सांगली जिल्ह्यातील पेटा म्हणजे वळवा, शिराळा, तासगाव, खानापूर, विटा हे विभाग आटपाडी औंधमध्ये होती। फलटण प्रमाणे जत, डफळपूर हे संस्थान जुन्या सातारा संस्थानला लागूनच होते। पुढे दक्षिण सातारा जिल्हा यातून तयार झाला, त्यालाच पुढे सांगली जिल्हा असे म्हटले गेले। या जिल्ह्याची 1881 ची लोकसंख्या जवळपास 10.5 लाख होती। त्यातील कुणबी लोकसंख्या 5.25 लाख म्हणजे जवळपास 55% लोकसंख्या कुणबी। यामध्ये मराठ्यांचाही समावेश होता। ही कुणबी लोकसंख्या पुढे मराठा म्हणून ओळखली गेली। थोडक्यात सातारा गॅजेटची अंमलबजावणी झाल्यावर हा गॅजेट कुणाकुणाला लागू होणार? सांगली जिल्हा पूर्ण येतो, वारणा नदीची दुसरी बाजू पूर्ण येते यात। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामधीलही पूर्ण सातारा जिल्हा येईल। आजचा जो आहे फक्त फलटणचा काही भाग येईल आणि काही भाग नाही येणार। पुणे जिल्ह्यातील भोर तालुका ही सातारा गॅजेट मध्ये येईल। त्यामुळे खूप साऱ्या मराठा समाजाला सातारा गॅजेटचा फायदा होईल व कुणबी नोंदी भेटतील आणि ओबीसी आरक्षणाचे प्रमाणपत्र भेटण्यामध्येही त्यांना मदत होईल।